CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। खामगाव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे राजकारण आता जात प्रमाणपत्राच्या वादाने तापले आहे। ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाने चक्क बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीने खामगाव शहरात खळबळ उडाली आहे। नुकत्याच झालेल्या खामगाव नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवार मोहम्मद ईसा मोहम्मद मुसा यांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता। मात्र विजयी उमेदवार मोहम्मद ईसा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आता गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या। भाजपचे अल्पसंख्याक नेते गुलजमा शाह जहीर शाह यांनी एका पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला। त्यांच्या दाव्यानुसार मोहम्मद ईसा यांनी निवडणुकीसाठी सादर केलेली कागदपत्रे आणि जात प्रमाणपत्र हे पूर्णपणे बनावट आहे। केवळ निवडणूक जिंकण्यासाठी प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत पत्रकार परिषदेत बोलताना गुलजमा शाह यांनी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे। खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या नगरसेवक पद तत्काळ रद्द करावे, देशद्रोहाचा गुन्हा, शासनाची फसवणूक आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। याशिवाय या बनावट प्रमाणपत्रामागे असणाऱ्या रॅकेटचा शोध घेऊन सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। निवडणूक निकालानंतर थेट नगरसेवकांच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। प्रशासकीय स्तरावर या तक्रारीची दखल घेतली जाते का, याकडे संबंधित नगरसेवकावर काय कारवाई होते याकडे खामगावकरांचे लक्ष लागले आहे। तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे का जे कास्ट सर्टिफिकेटवर लढलेले आहे शेख ईसा शेख मुसा हे काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्यांनी बोगस कास्ट सर्टिफिकेट बनवला आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनी स्वतःची TC बोगस बनवली आहे, त्यांच्या वडिलांची TC बोगस बनवली आहे, पूर्ण नातेवाईकाचे ज्यांनी वंशवाळ हाताने बनवून तयार करून घेतलेलं आहे ते पण बोगस आहे। आणि कासार हे जात फक्त हिंदूमध्ये येते, मुसलमानमध्ये येत नाही। आम्ही समाज कल्याणला त्याची कंप्लेंट करून समाज कल्याणनं त्याच्यावर इन्क्वायरी टाकली, दशक पथक लावला आणि इन्क्वायरी काढल्यानंतर त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट आढळून आले का तो मुसलमान आहे। आणि आमची हेच मागणी आहे का त्यांचा पद जे 6 महिन्याचा कालावधी असते व्हॅलिडिटीचा, तो व्हॅलिडिटी फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये द्यायला लागते। त्याच्या आतमध्येच याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, ते निलंबित व्हायला पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। सर्व डॉक्युमेंट त्यांनी एवढे बोगस आणून दिलेले आहे की सर्वांच्या समोर आलेले आहे। निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार केली? निवडणूक आयोगाकडे पहिले तक्रार केलेली आहे। निवडणूक आयोगाने पण समाज कल्याणाने आदेश दिला की व्हॅलिडिटीसाठी लवकरात लवकर याचा निर्णय करण्यात यावा। या 18 तारखेला त्याचा निर्णय पण आहे, निकाल पण आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। 420 देशद्रोहाचा गुन्हा दाखल हे समाज कल्याणच करणार आहे। तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते कोणत्या पक्षाचे आहे? ते काँग्रेस पक्षाचे आहे, शेख ईसा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।